सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये कमिटमेंट केली होती पाठीमागच्या लेक्चरमध्ये, की तुम्हाला सांगितलं होतं की आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास याच्यावरती एमपीएससी दरवर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारते. त्याच्यामध्ये जी अर्थतज्ञांची मतं आहेत ती अर्थतज्ञांची मतं विचारली जातात. राईट. तर ती अर्थतज्ञांची मतं मी तुम्हाला एखाद्या 10 ते 15 मिनिट किंवा 15 ते 20 मिनिटाच्या लेक्चरमध्ये पूर्ण ती तुम्हाला देईल, असं मी तुम्हाला कमिटमेंट दिली होती. एवढंच नाही तर जे कंबाईंड ग्रुप बी मेन्सचा अभ्यास करतायत तिथं सुद्धा या अर्थतज्ञांच्या मतावरती क्वेश्चन विचारले जातात आर्थिक वाढ आणि आर्थिक विकासावरती. तर या लेक्चरमध्ये आपण हेच सगळी अर्थतज्ञांची मतं आपण काय करणार आहेत बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आता येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जो क्वेश्चन येईल तो तुमचा चुकणार नाही. मग त्याच्यामध्ये अमर्त्य सेन यांनी आर्थिक वाढ आणि विकासावर काय म्हटलेलं आहे, किंवा ॲडम स्मिथ यांनी आर्थिक वाढ आणि विकासावरती काय त्यांचं मत दिलेलं आहे, शुम्पेटर असेल, राईट, किंडलबर्ग असेल किंवा इतर अर्थतज्ञ असतील, राईट, त्यांची सगळ्यांची मतं मी या लेक्चरमध्ये एकाच लेक्चरमध्ये घेणार आहे. तर हे तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला 100% फायदाच होईल. आणि तुम्हाला तो आपला जो टेलिग्राम चॅनल तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. या टेलिग्राम चॅनलवरती या नोट्स तुम्हाला तिथं मिळूनही जातील, किंवा हा माझा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही मेसेज करा. हे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला या नोट्स मी तुम्हाला सगळ्यांना प्रोव्हाइड करेल. तर आपण सुरू करूया. आता लक्षात ठेवा की आपण जी अर्थतज्ञांची मतं बघणार आहोत आर्थिक वाढ आणि आर्थिक विकासावरती, त्याच्या अगोदर आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास थोडक्यात समजावून घेऊ. फक्त थोडक्यात, जास्त एक्सप्लेन मी करणार नाही किंवा जास्त डिटेलमध्ये घेणार नाही. फक्त आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास ही कॉन्सेप्ट काय तेवढी फक्त थोडक्यात समजावून घ्या. आता आर्थिक वाढ किंवा आर्थिक वृद्धी किंवा ज्याला आपण इकॉनॉमिक ग्रोथ म्हणतो, ही आर्थिक वाढ किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे काय असतं? आर्थिक वाढ किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे म्हणजे काय? तर एखाद्या देशातील वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये वाढ होणे. म्हणजेच काय असतं? आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक वाढ होणे. राईट. आणि आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक वाढ ही संख्यात्मक संकल्पना आहे. जसं की आपण म्हणतो की 2022-23ला भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा 7.6% होता. तो 2023-24 मध्ये तो 9.2% गेला. म्हणजे काय झाली? आर्थिक वृद्धी झाली. राईट. इव्हन आणखी एखादं उदाहरण घ्या. समजा आर्थिक वृद्धी म्हणजे काय आणखी, तर दरडोई उत्पन्नात वाढ होणे. आता दरडोई उत्पन्न म्हणजे काय असतं? एकूण नॅशनल इन्कमला लोकसंख्येने भाग दिल्यानंतर आपल्याला सरासरी लोकांचं उत्पन्न मिळतं. राईट. आता हे दरडोई उत्पन्न, समजा यावर्षी तुमचं दरडोई उत्पन्न समजा तुमचं 10 लाख रुपये होतं, आणि त्याच्या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये समजा किंवा गेल्या आर्थिक वर्षामध्ये तुमचं 10 लाख रुपये दरडोई उत्पन्न होतं. या आर्थिक वर्षामध्ये ते वाढून तुमचं 15 लाख एवढं दरडोई उत्पन्न झालं. म्हणजे तुमच्या दरडोई उत्पन्नामध्ये 50% वाढ झाली. राईट. किंवा आणखी एखादं उदाहरण घ्या. समजा तुमच्या शेतामध्ये यावर्षी 10 टन गव्हाचं उत्पादन झालं. गेल्या वर्षी 10 टन गव्हाचं उत्पादन झालं होतं, आणि या वर्षी त्याच शेतामध्ये गव्हाचं 15 टन उत्पादन झालं. म्हणजेच काय झालं? उत्पादनामध्ये 50% वाढ झाली. यालाच काय म्हणतो आपण? आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक वाढ. त्यालाच काय म्हणतो आपण? वृद्धी म्हणतो किंवा वाढ होणे असं म्हणतो. किंवा देशाच्या गुंतवणुकीमध्ये वाढ होणे, भांडवलीमध्ये वाढ होणे, ही काय असते? आर्थिक वाढ किंवा आर्थिक वृद्धी. आणि त्याच्या विरोधात आर्थिक विकास काय असतो? आर्थिक वाढीबरोबर जर लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होत असेल, प्रगती होत असेल, व लोकांच्या मानव विकास चांगला घडत असेल, म्हणजे आरोग्य, शिक्षण याच्या चांगल्या सुविधा निर्माण होत असतील, तर त्याला आपण आर्थिक विकास असं म्हणतो आपण त्याला. आर्थिक विकास ही गुणात्मक संकल्पना आहे. राईट. आणि आर्थिक वाढीशिवाय आर्थिक विकास ही शक्य नाहीये. कारण आर्थिक वाढ झाली तरच तुमच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तुम्हाला रोजगार मिळणार आहे, दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. म्हणजे देशामध्ये गुंतवणूक झाली, गुंतवणूक झाल्यामुळे वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं, त्याची मागणी वाढली, तुम्हाला रोजगार मिळाला, त्या तुमचं दरडोई उत्पन्न वाढलं, तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना किंवा तुम्ही स्वतःचं तुमचं राहणीमान काय होऊ शकतं? सुधारू शकतं. तुम्ही चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्याच्या सोयीसुविधा तुमच्या कुटुंबाला देऊ शकता. म्हणजेच आर्थिक विकास ही काय गुणात्मक संकल्पना आहे. राईट. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आर्थिक वृद्धी कशी आहे? संख्यात्मक आहे. आणि आर्थिक वाढ किंवा वृद्धी काय? संख्यात्मक आहे. आणि आर्थिक विकास ही गुणात्मक दृष्टिकोन आहे. राईट. म्हणजे आर्थिक वृद्धी म्हणजे काय? आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ. तर आर्थिक विकास म्हणजे काय असतं? तर आर्थिक वाढीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडून येणे, म्हणजे शिक्षण, आरोग्य, चांगले राहणीमान इत्यादींमध्ये. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा. परंतु हे लक्षात ठेवा की आर्थिक वृद्धीशिवाय आर्थिक विकास शक्य नाही. आर्थिक विकासाशिवाय वृद्धी शक्य असते, परंतु आर्थिक वृद्धीशिवाय विकास शक्य नाही. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणखी तुम्हाला इथं दिलेलं आहे, तुम्ही हे पण पूर्णपणे वाचू शकता. तर आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. आता आपण वेगवेगळ्या अर्थतज्ञांची मतं जी आहेत ती मतं आपल्याला काय करायची आहेत? डिस्कस करायची आहेत. आणि ही मतं तुम्ही पाठ करून ठेवा. आता पहिलं म्हणजे आपल्या इकॉनॉमीचे जे पितामह आहेत, त्यांचं नाव काय? ॲडम स्मिथ. हे अर्थशास्त्राचे जनक आहेत. तर त्या अर्थशास्त्राच्या जनकांनी आर्थिक वाढीवरती
काय म्हटलं होतं किंवा त्यांनी काय स्टेटमेंट दिलं होतं हे लक्षात ठेवा. तर ॲडम स्मिथ यांनी असं म्हटलं होतं, की आर्थिक वाढ ही भांडवल संचयावर अवलंबून असते. राइट? आणि हा भांडवल संचय बचतीतून निर्माण होतो. ही बचत माणसाच्या भौतिक प्रगती करण्याच्या इच्छेमुळे प्रेरित होते. अगदी बरोबर आहे. आर्थिक वाढ ही भांडवल संचयावर अवलंबून असते. जर एखाद्या देशामध्ये भांडवलाची निर्मिती चांगली झाली, तर काय होतं, म्हणजे कॅपिटल म्हणजे गुंतवणुकीतून कॅपिटल फॉर्मेशन होतं आणि कॅपिटल फॉर्मेशन मधून काय होतं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढतं आणि त्याच्यामुळं राष्ट्राचे जे उत्पन्न आहे ते देखील वाढतं. म्हणजे आर्थिक वृद्धी चांगली होते आणि लोकांच्या सेव्हिंग देखील वाढतात. राइट? तर ही बचत माणसाच्या भौतिक प्रगती करण्याच्या इच्छेमुळे काय होते, प्रेरित होते. म्हणजे आर्थिक वाढ ही भांडवल संचयावर अवलंबून असते आणि हा भांडवल संचय बचतीतून निर्माण होतो आणि ही बचत माणसाच्या भौतिक प्रगती करण्याच्या इच्छेमुळे प्रेरित होते, असं ॲडम स्मिथ यांनी म्हटलेलं होतं. आता किंडल बर्जर यांनी काय म्हटलं होतं, किंडल बर्गर नाही बरं का, किंडल बर्जर. आता किंडल बर्जर हे जे इकॉनॉमिस्ट होते, यांनी वाढ आणि विकासाबद्दल दोन्हीबद्दल बोललेलं आहे. त्यांनी म्हटलं होतं की ग्रोथ मीन्स मोर आउटपुट, डेव्हलपमेंट इम्प्लाइज मोर आउटपुट प्लस टेक्निकल अँड इंडस्ट्रियल चेंजेस इन प्रोडक्शन. म्हणजेच वाढ म्हणजे केवळ उत्पादनात वाढ होणे. वाढ म्हणजे काय म्हटले हे, केवळ उत्पादनात वाढ होणे. कुठल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ होणे म्हणजेच काय काय होणे, आर्थिक वाढ होणे. राईट? किंवा आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक वाढ होणे किंवा इकॉनॉमिक ग्रोथ होणे. वाढ म्हणजे केवळ उत्पादनात वाढ होणे, तर विकास म्हणजे केवळ उत्पादनात नव्हे तर उत्पादन प्रक्रियेत तांत्रिक आणि संस्थात्मक बदल घडून येणे. राईट? म्हणजेच काय असते, विकास होतो. बघा, चांगलं उत्पन्न मिळालं तर त्याच्यामुळे काय करतात, उद्योगपती काय करतात, लगेच त्यांच्या फॅक्टरीला अपग्रेड करतात. चांगलं टेक्नॉलॉजी, चांगलं इनोव्हेशन, सो त्याच्यामध्ये तांत्रिक पद्धती, संस्थात्मक बदल घडून आणतात, ज्याच्यामुळे त्यांचं उत्पादन चांगलं वाढतं. म्हणजे वाढीमुळं काय होतं, वाढीमुळं उत्पन्न मिळतं आणि त्याच्यामुळे चांगला विकास होतो. म्हणजे वाढ म्हणजे केवळ उत्पादनात वाढ होणे, तर विकास म्हणजे केवळ उत्पादनात नव्हे तर उत्पादन प्रक्रियेत तांत्रिक आणि संस्थात्मक बदल घडून येणे म्हणजे विकास असतो, असं कोण म्हणत होते, किंडल बर्जर. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता डॉक्टर अमर्त्य सेन जे भारताचे इकॉनॉमिस्ट आहेत, ज्यांनी 1990 मध्ये पाकिस्तानच्या अर्थतज्ञ महबूब उल या अर्थतज्ञाबरोबर एचडीआय विकसित केला होता, ज्यांना नोबेल पुरस्कार आर्थिक कल्याणाच्या म्हणजे आर्थिक कल्याणाच्या घटकासाठी त्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि त्यांना भारतरत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हे जे डॉक्टर अमर्त्य सेन भारताचे इकॉनॉमिस्ट आहेत, यांनी विकासावरती स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांच्या मते विकास म्हणजे काय? त्यांच्या मते विकास म्हणजे लोकांच्या स्वातंत्र्याचा विस्तार होणे. आता लोकांचं स्वातंत्र्य म्हणजे कोणतं स्वातंत्र्य? राजकीय स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य यांचा विस्तार होणे म्हणजे विकास होय. राईट? म्हणजेच दारिद्र्य, संधीचा अभाव किंवा आणि कमकुवत शासन यांसारखे अडथळे दूर होणे. राईट? दारिद्र्य कमी होणे, संधीचा अभाव, संधींचा चांगला लाभ मिळणे, संधी चांगल्या क्रिएट होणे आणि कमकुवत शासनापेक्षा एक स्ट्रॉंग शासन सर्वांना मिळणे म्हणजेच आर्थिक विकास होय. आर्थिक विकास म्हणजे काय, तर लोकांच्या स्वातंत्र्याचा विस्तार होणे. तो राजकीय असेल किंवा सामाजिक असेल किंवा आर्थिक स्वातंत्र्य असेल, हे सगळे प्रकारचे स्वातंत्र्य जर लोकांना मिळत असतील तर त्याला विकास म्हणता येईल. डेव्हलपमेंट इज एक्सपांडिंग पीपल्स फ्रीडम्स, रिमूव्हिंग ऑब्स्टॅकल्स लाईक पॉवर्टी, लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड पुअर गव्हर्नन्स. तर हे कोणाचं स्टेटमेंट होतं, डॉक्टर अमर्त्य सेन यांचं होतं. आता शुम्पेटर जो होता, तो शुम्पेटर यांनी स्टेटमेंट काय दिलं, वाढ आणि विकास दोन्हीवरती स्टेटमेंट दिलेलं आहे. शुम्पेटर काय म्हणत होते, ग्रोथ इज ग्रॅज्युअल, डेव्हलपमेंट इज अ डिसकंटिन्युअस डिस्ट्रप्टिव्ह चेंज अल्टरिंग द इक्विलिब्रियम. म्हणजेच काय, विकास म्हणजे स्थिर अवस्थेत होणारा खंडित व स्वयंपूर्त बदल होय, तर वाढ ही दीर्घकालीन काळात होणारी क्रमिक आणि स्थिर बदल प्रक्रिया आहे, जी बचतीच्या दरातील आणि लोकसंख्येतील हळूहळू वाढीमुळे घडून येते. बचत चांगली झाली, गुंतवणूक चांगली होते, लोकसंख्या वाढली तर चांगला ह्युमन कॅपिटल चांगलं निर्माण होतं, परंतु त्यांना चांगलं एज्युकेशन, चांगलं स्किल, राईट, त्यांना चांगलं आरोग्य देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे काय होते, वाढ ही कशी असते, दीर्घकालीन काळात होणारी क्रमिक आणि स्थिर बदल प्रक्रिया आहे. तर विकास म्हणजे काय, स्थिर अवस्थेत होणारा खंडित आणि स्वयंपूर्त बदल आहे, असं कोण म्हणतो, शुम्पेटर म्हणत होते. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता डब्ल्यू आर्थर लेविस किंवा लुईस किंवा लेविस हे जे अर्थतज्ञ होते, ज्यांना इकॉनॉमिक्सचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, तर यांनी काय म्हटलं होतं, की नैसर्गिक संसाधने
व आर्थिक विकास हे एकमेकांवर अवलंबून असतात असं म्हटलं होतं. एकदम बरोबर आहे. जर नैसर्गिक संसाधनं एखाद्या देशामध्ये चांगली असतील, तर त्या नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून आपण त्याच्यातून चांगली उत्पादनं बनवू शकतो आणि उत्पादन बनवल्यामुळे काय होईल, वस्तू आणि सेवांचं त्याच्यातून उत्पादन करून काय होऊ शकतं, राष्ट्रीय उत्पन्न वाढू शकतं आणि त्याच्यामुळे मग आर्थिक विकास होऊ शकतो. आर्थिक वृद्धी झाली तर विकास चांगला साध्य करता येतो. म्हणजे नैसर्गिक संसाधने व आर्थिक विकास हे एकमेकांवर कसे आहेत, अवलंबून आहेत. एवढंच नाही तर नैसर्गिक संसाधने आणि आर्थिक वाढ सुद्धा एकमेकांवरती अवलंबून आहे. जर एखाद्या देशाकडे संसाधने नसतील तर वाढ शक्य आहे का? हो, तरी पण शक्य आहे. आपण ती संसाधनं इतर देशांकडून आयात करू शकतो आणि आपल्या देशाची वाढ करू शकतो. राइट, असं त्यांचं म्हणणं होतं, की नैसर्गिक संसाधने आणि आर्थिक विकास हे एकमेकांवरती अवलंबून असतात. चला पुढे आता आणखी 4 पाऊल ए बरन, पाऊल ए बरन, नंतर नॉर्मन एस बुचनन किंवा बचनन अँड हॉवर्ड एस ॲलिस, हे जे 3 अर्थतज्ञ होते त्यांनी एकच मत दिलं होतं आर्थिक विकासावरती. त्यांचं तिघांचं एकच मत होतं काय, तर विकास म्हणजे, आर्थिक विकास म्हणजे दरडोई भौतिक वस्तूच्या उत्पादनात दीर्घकालीन वाढ होय. काय, दरडोई भौतिक वस्तूंच्या उत्पादनात दीर्घकालीन वाढ होय, म्हणजे म्हणजेच काय तर आर्थिक विकास, असं या तिघांनी म्हटलं होतं. चला आता आर्थिक विकासावरचे आधुनिक मतप्रवाह बघू आणि नंतर आर्थिक वाढीवरचे आधुनिक मतप्रवाह कोणते कोणते ते बघू, जे आपल्या स्टेट बोर्डमध्ये देखील दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये सीपी किंडलबर्ग आणि ब्रूस हेरिक या दोघांनी आर्थिक विकासावरती आधुनिक मतप्रवाह त्यांनी कोणकोणते सांगितले आहेत. या अर्थशास्त्रज्ञांच्या मते आर्थिक विकासात सामान्यत कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, तर बघा यांच्या मते आर्थिक विकासात सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या भौतिक कल्याणात वाढ होणे. राइट, म्हणजेच काय, आर्थिक विकास होणे, ज्या लोकांचं उत्पन्न अतिशय कमी आहे त्यात जरी लोकांच्या भौतिक कल्याणामध्ये वाढ होत असेल तर तिथं आर्थिक विकास होत आहे असं म्हणू शकतो. नंतर सर्वव्यापी दारिद्र्य, निरक्षरता, रोगराई यांचे उच्चाटन करणे आणि बालमृत्यू दरात घट होणे, म्हणजेच काय, आर्थिक विकास होय. एकदम बरोबर आहे. बेरोजगारी कमी होणे म्हणजे आर्थिक विकास होणे. म्हणजे बेरोजगारी कधी कमी होते, दारिद्र्य कधी कमी होतं, ज्यावेळेस आर्थिक वाढ चांगली होते, लोकांना रोजगार मिळतो, लोकांचं दरडोई उत्पन्न वाढतं आणि त्याच्यामुळे त्यांची बेरोजगारी कमी होते, त्यांचं दारिद्र्य कमी होतं, निरक्षरता आणि रोगराई कमी होते. कारण लोकांचं उत्पन्न जर वाढलं तर ते आपल्या कुटुंबाला चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य देतात. राष्ट्रीय उत्पन्नातील योगदानात शेती क्षेत्राचा वाटा कमी होऊन उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढणे, म्हणजेच आर्थिक विकासाचं हे एक द्योतक आहे. कारण लक्षात घ्या, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा जर चांगला विकास झाला तर काय होतं, चांगलं एज्युकेशन लोकांकडे असेल तर त्यांना चांगला जॉब मिळतो. सो त्याच्यामुळे काय होतं, राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात जास्त वाढ होते. राईट, शेती क्षेत्राचा वाटा कमी होऊन उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढणे म्हणजे आर्थिक विकास चांगला होणे. लोककल्याणासाठी अर्थव्यवस्था कार्यरत असणे म्हणजेच काय, आर्थिक विकास होणे. असे सीपी किंडलबर्ग आणि हेरिस ब्रूक यांचं आर्थिक विकासावरचं हे मत होते. हा एक आधुनिक मतप्रवाह होता, तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणखी जे के मेहता हे जे इंडियन इकॉनॉमिस्ट होते त्यांनी काय म्हटलं होतं, आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्नातील संख्यात्मक वाढ दर्शवते. बरोबर आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं की या वर्षी जीडीपी, समजा गेल्या वर्षी जीडीपी ग्रोथ रेट 7.8% होता, यावर्षी तो 9.2% झाला, म्हणजे वाढ झाली, संख्यात्मक वाढ आहे राष्ट्रीय उत्पन्नातील. त्यात किंवा या वर्षी आपलं एकूण जीडीपी समजा 30 लाख कोटींचा होता, गेल्या वर्षी समजा समजा 30 लाख कोटींचा होता, यावर्षी तो 50 लाख कोटींचा झाला, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ झाली. किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे काय, उत्पन्नातील संख्यात्मक वाढ म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ होणे, म्हणजेच काय असतं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे. आता प्रोफेसर मिलर यांच्या मते काय होतं, आर्थिक वृद्धी. आता आपण आर्थिक वृद्धीच्या अर्थाने व्याख्या बघतोय बरं का, म्हणजे कुणाकुणाची मतं काय आहेत. आर्थिक वृद्धी ही अशी प्रक्रिया होय जिच्यात वास्तव दरडोई उत्पन्नात दीर्घ काळापर्यंत वाढ होत असते. लक्षात ठेवा, आर्थिक वृद्धी त्याच वेळेस म्हटलं जातं ज्यावेळेस वास्तव उत्पादनामध्ये दीर्घकालीन कन्सिस्टंटली वाढ होत राहील. राईट, नाहीतर तेजी आली मंदी आली, तेजी आली मंदी आली असं होऊ नये, त्याला आर्थिक वृद्धी म्हणत नाही. आर्थिक वृद्धी ही निरंतर प्रक्रिया असते. राईट, जर ती निरंतर असेल तर तिला आर्थिक वृद्धी म्हणता येतं. आता सायमन कुझनेट्स यांच्या मते काय, आर्थिक वृद्धी म्हणजे देशातील लोकसंख्येला विविध प्रकारच्या आर्थिक वस्तू पुरवण्याच्या क्षमतेतील दीर्घकालीन वाढ होय. बरोबर आहे. वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढले म्हणजेच आर्थिक वृद्धी असतं आणि देशातील लोकसंख्येला विविध प्रकारच्या आर्थिक वस्तू पुरवण्याच्या क्षमतेतील दीर्घकालीन वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. या वाढत्या क्षमतेसाठी आधुनिक तंत्रज्ञान तसेच संस्थात्मक व आदर्शात्मक
समायोजन आवश्यक असतं. तर हे कोणाचं स्टेटमेंट होतं? सायमन कुझनेट्स यांचं होतं. आता आधुनिक मतप्रवाह आर्थिक विकासातले आणखी कोणकोणते आहेत? मायर आणि बाल्डविन यांच्या मते यांनी काय म्हटलं होतं? आर्थिक विकास ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे अर्थव्यवस्थेच्या वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात दीर्घ कालावधीत वाढ होत राहते. जर ती दीर्घ कालावधीत वाढ होत राहिली तर आर्थिक विकास चांगला होणार आहे. मायकल टोरारो मायकल टोडारो यांच्या मते काय होतं? आर्थिक विकास ही विविधांगी स्वरूपाची प्रक्रिया आहे. बरोबर आहे. मल्टीडायमेन्शनल आहे ती. राइट? आणि जी आर्थिक वाढ आहे ती कशी हो? आर्थिक वाढ ही जी कॉन्सेप्ट आहे ती मल्टीडायमेन्शनल नाहीये. राइट? तर फक्त जी आर्थिक विकास कॉन्सेप्ट आहे ती कशी आहे? मल्टीडायमेन्शनल आहे. तर ही आता आर्थिक विकास ही विविधांगी स्वरूपाची प्रक्रिया आहे ज्यामध्ये संरचनात्मक, दृष्टिकोनात्मक आणि संस्थात्मक स्वरूपाचे बदल होणे तसेच आर्थिक विषमता व निरपेक्ष दारिद्र्यामध्ये घट होणे समाविष्ट असतं. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे तुमच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू म्हणजे जीवनावश्यक वस्तू प्राप्त करण्यासाठी असलेल्या उत्पन्नाचा अभाव म्हणजे काय असतं? निरपेक्ष दारिद्र्य असतं. मग ते उत्पन्नाचा अभाव नसते नाही, उत्पन्न चांगलं असणे, जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी जर तुमचं चांगलं उत्पन्न असेल, तर निरपेक्ष दारिद्र्यातून बाहेर पडता तुम्ही. आता मिल्टन फ्रीडमन यांच्या मते काय सांगितलं होतं? यांच्या मते आर्थिक विकास ही नाविन्यपूर्ण प्रक्रिया आहे, ज्यामुळे सामाजिक प्रणालीत संरचनात्मक स्वरूपाची परिवर्तने घडून येतात. राईट. आता एक शेवटचं बघायचं ते म्हणजे रॅग्नर नर्क्से. रॅग्नर नर्क्से यांनी एक बॅलन्स ग्रोथ थेरी मांडली. ज्या म्हणजे जे अविकसित देश आहेत, त्या अविकसित देशांना जर विकसित स्टेटस घ्यायचा असेल किंवा चांगला आर्थिक विकास जर चांगला करायचा असेल, तर त्यांनी एक थेरी मांडली होती, त्याला म्हणतात बॅलन्स ग्रोथ थेरी. बॅलन्स ग्रोथ थेरी म्हणजे काय? त्यांच्या मते हा सिद्धांत काय सांगतो? हा सिद्धांत असं सांगतो की अविकसित देशाने विकासातील अडथळे, आर्थिक विकासातील अडथळे दूर करण्यासाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. मग ती गुंतवणूक औद्योगिक गुंतवणूक असेल किंवा इतर ठिकाणची गुंतवणूक असेल, ही गुंतवणूक आणि सर्व क्षेत्रामध्ये ती संतुलन देखील त्यांनी गुंतवणुकीमध्ये राखायला पाहिजे, असं एक बॅलन्स ग्रोथ थेरी सांगत होती. बॅलन्स सगळ्या क्षेत्रामध्ये बॅलन्स तुम्ही गुंतवणूक करा, ऑटोमॅटिकली तुमची आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास चांगला होईल. अविकसित देश म्हणजे असे देश ज्या देशात लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोतांच्या तुलनेत भांडवलाची कमतरता असते, म्हणजे ते अविकसित देश आहे असं म्हणत होते. तर त्यांनी असं म्हटलं होतं की एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, कारण त्यांनी चांगला विकासच केलेला नसतो, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चांगली तिथं झालेलीच नसते. सो त्यांनी गुंतवणुकीवरती वगैरे चांगलं लक्ष दिलेलंच नसतं. तुम्ही गुंतवणूक करा, तुमची ग्रोथ ग्रोथ होईल. राईट. त्यांनी लक्षणं सांगितली किंवा अविकसित देशाची लक्षणं काय? कमी दरडोई उत्पन्न असणे, मानव विकास कमी असणे, कमी प्रतीचं राहणीमान, कमी औद्योगिक विकास, आरोग्य आणि शिक्षणाचा अभाव, आयुर्मान कमी असणे. राईट. या सगळ्या गोष्टी त्यांनी अविकसित देशाची लक्षणे असं सांगितलं होतं. राईट. तर हे लक्षात ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. आणि आपला म्हणजे कोणताही कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल किंवा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर हे तुम्ही स्कॅन करा, QR कोड स्कॅन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथं मी ह्या नोट्स पाठवून देतो. तसंच तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आपण एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे, स्वराज्य नावाची 2027च्या दृष्टिकोनातून. ज्यांना राज्यसेवेचा र पण माहीत नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी ही पूर्ण बॅच आहे. तुम्हाला एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत पूर्णपणे शिकवलं जाणार आहे. याच्यामध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यूची कंप्लीट तयारी आपण याच्यामध्ये करून घेणार आहोत. राईट. आणि इव्हन याच्यामध्ये तुमचं सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, नंतर सिलेबस अंडरस्टँडिंग, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, सगळ्यात महत्त्वाचं रायटिंग प्रॅक्टिसवरती जास्त जोर देण्यात येणार आहे. तुम्हाला 18 बुक्स सुद्धा तुम्हाला डायरेक्टली तुमच्या घरपोच मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याची फीस तुम्हाला एकदम कमी आहे आणि सध्या डिस्काउंट सुद्धा सुरू आहे. तर EMI थ्रू काय करू शकता, तुम्ही ही फीस भरू शकता. एकदम म्हणजे महिन्याला तुम्ही थोडे हप्ते भरून ही फीस तुम्ही कंप्लीट करू शकता आणि तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही एक्स्ट्रा कॉस्ट म्हणजे लागत नाही. इव्हन तुम्हाला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची जर तुम्ही 2027 साठी प्रिपेअर करत असाल, जर तुम्ही सरळ सेवेचे देखील विद्यार्थी असतील, तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील जे 2027च्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करतायत, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे, जिथं तुम्हाला पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची सगळी म्हणजे PSI वगैरे त्याला इंटरव्ह्यू, परंतु तो आता ते इंटरव्ह्यू पण ते काढून टाकणार आहेत. पण तुमची सगळी तयारी याच्यामध्ये करून घेतली जाते. राईट. कंप्लीट सिलेबस तुम्हाला कव्हर करून दिला जातो, तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाते. सगळ्या गोष्टी एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षा तुम्हाला इथं सगळे सब्जेक्ट तुम्हाला इन्क्लुडिंग मराठी आणि इंग्लिश सगळं आपण याच्यामध्ये घेतो, जेणेकरून तुमची इन्क्लुझिव्ह एकाच कोर्समध्ये कंप्लीट तयारी होईल.
राइट. आणि लक्षात ठेवा एक्झाम ओरिएंटेड आपण सगळ्या गोष्टी शिकवतो जेणेकरून तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड ह्या बॅचेस आहेत. राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल. राइट. तर नक्की जॉइन करा. हा माझा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. राइट. मी तुम्हाला त्याची जी ऑफर आहे सध्या ती ऑफर वगैरे सांगेल. सो आपण इथेच थांबू. हे शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.